सर्वात मोठी बातमी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे जोरदार घडामोडी घडत आहेत. आतापर्यंत लोकसभेच्या 2 टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. महाराष्ट्रात अजूनही लोकसभेच्या 3 टप्प्यांसाठीचं मतदान बाकी आहे. तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान हे 7 मे ला होणार आहे. तर चौथ्या टप्प्यातील मतदान हे मे 13 आणि 5व्या टप्प्यातील मतदान हे मे 20 ला होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातही 5व्या टप्प्यात मे 20 ला मतदान होणार आहे. या मतदारसंघात आज मोठा राजकीय भूकंप घडताना दिसत आहे. कारण शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे डोंबिवलीमधील अतिशय महत्त्वाचे, प्रतिष्ठित आणि मोठे स्थानिक पदाधिकारी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या युवासेनाचे प्रमुख आदित्य ठाकरे हे आज कल्याण, डोंबिवली शहराच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या याच दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाला मोठं खिंडार पाडलं आहे. डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाच्या बड्या पदाधिकाऱ्यांचा आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान अवघ्या 20 दिवसांवर असताना पक्षाच्या बड्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना पाठ दाखवणं हे पक्षासाठी फायद्याचं नाही. डोंबिवलीत शिवसेनेच्या दोन्ही गटाचे उमेदवार समोरासमोर आहेत. शिंदे गटाकडून मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. श्रीकांत शिंदे हे गेल्या 10 वर्षांपासून कल्याण लोकसभेचे खासदार आहेत. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वैशाली दरेकर यांच्याकडून मतदारसंघात जोरदार प्रचार केला जातोय. पण त्यांच्या पक्षाच्या बड्या पदाधिकाऱ्यांचा आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी देखील हा मोठा झटका मानला जातोय.